आज आपण बघणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने कोल्हापुरी चिकन आणि तांबडा रस्सा। तर होममेड बाय मेगाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एकदम चुलीवर गावरान पद्धतीने कोल्हापुरी चिकन आणि रस्सा बघणार आहे। त्यासाठी 1 किलो चिकन आणलं होतं। चिकन स्वच्छ धुवून घेतलं, चूल पेटवली, चुलीवर पातेलं ठेवलं, तेल घातलं आणि नंतर मग कांदा घातला बारीक कट केलेला। कांदा एकदम बारीक असा छान लाल होसपर्यंत भाजायचं। थोडं मीठ टाकायचं म्हणजे एकसारखा चांगला भाजला जातो कांदा। आणि कांदा भाजण्याची प्रोसेस खरंच खूप महत्त्वाची आहे चिकनसाठी। नंतर मग चिकन घातलं, हळद 1 चमचा घातली आणि चांगलं परतून घेतलं, एकसारखं परतून घ्यायचं। आणि बघू शकताय चिकन परतलेलं आहे। नंतर त्याच्यावर ताट ठेवलं आणि पाणी घातलं। चिकन एक 15 मिनिटं शिजत घालायचं म्हणजे लगेच शिजते। नंतर मग मसाल्यासाठी कांदे चुलीत टाकले आणि मसाल्यासाठी मी 4 चमचे 2 चमचे जिरं घेतलेलं आहे आणि खडा मसाल्यामध्ये मसाला वेलदोडा, लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे। हे सगळं भाजून घेतलं, खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे। वाळच खोबरं मी वापरतो चिकनसाठी। नंतर लसूणच्या 4-5 कांड्या आणि आलं घेतलेलं आहे। चिकन बघा आपलं शिजत आलेलं आहे आणि त्यात पाणी घातलं। नंतर आणि प्लेटमध्ये गरम पाणी घातलं। तोपर्यंत आपले कांदे भाजलेले आहेत। कांदा चांगला भाजायचा, बघा किती छान कांदा भाजलेला आहे। आणि हा कांदा असा चुलीत टाकून भाजला का नाही खरंच खूप छान टेस्ट येते चिकनला। आणि चूल नसली तर गॅसवरही तुम्ही भाजू शकताय। आणि बघा चिकन आपलं शिजत आले, चिकन शिजलेलं आहे आपलं। तर आधी मुलांसाठी आपण आळणी काढायचं, असं बिना मसाल्याचंच आळणी काढायचं, खायला पण खूप छान लागतं हे सूप। आणि मुलं माझी खूप आवडीने खातात तिन्हीही। नंतर मग त्यात आणखी गरम पाणी घातलं आणि मसाला बघा तयार झालेला आहे आपला हा। आणि हा चुलीत भाजलेला कांदा आहे, चिकन आपलं शिजलेलं आहे। नंतर मग कढई ठेवली, कढईमध्ये तेल घातलं। कोल्हापूरची रेसिपी आहे म्हटल्यावर तेल थोडं जरा जास्तच वापरायचं। तेल तापल्यानंतर ना उभे कट केलेले बारीक 4 कांदे घातलेले आहे। आणि कांदा भाजायची ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे सुक्कं चिकन करताना। कांदा एकसारखा चांगला भाजला तर चिकन 1 नंबर लागतंय। त्यामध्ये चुलीत भाजलेलं कांद्याची पेस्ट 1 चमचा घातली, चांगलं परतून घेतलेलं आहे। तयार केलेला मसाला निम्मा घातला मी त्यातला आणि नंतर मग चांगलं परतून घ्यायचं, एकसारखं तेल सुटूस्तोवर भाजायचं। मसाले भाजताना गडबड करायची नाही। नंतर मग गरम मसाला 1 चमचा घातला, घरची लाल तिखट 3 चमचे घातलं कारण आम्हाला झणझणीतच लागते। चांगलं तेल सुटूस्तोवर मग हा मसाला सगळा भाजून घेतला आणि नंतर मग त्यात चिकन जे साईडला काढलं होतं ते घालून घेतलं। चिकन घातल्यानंतर ना चांगलं परतून घेतलेलं आहे आणि थोडं जे आळणी आपण काढलं होतं ना त्यातलं थोडं 2 चमचा मी ते आळणी पाणी घातलेलं आहे, त्यामुळे टेस्ट 1 नंबर लागत्या। आणि असं सुक्कं चिकन तुम्ही करा, खूप भारी लागतं हे चिकन। आणि नंतर मग त्याच्यावर ताट झाकून घेतलं 10 मिनिटं। 10 मिनिटानंतर मग बारीक जाळ करून मी ताट झाकलं होतं, बघा किती छान झालेलं आहे आणि किती मस्त असं चिकन दिसतंय, बघूनच भूक लागली होती। वरून भरपूर सारे कोथिंबीर घातली आणि एकदा परतून घेतलं आणि तयार आहे आपलं सुक्कं चिकन। तर चला आता रस्सा बघूया। रस्स्यासाठी एक कढई घेतलेली आहे मी, कढईमध्ये तेल घातलं, तयार केलेली कांद्याची पेस्ट सगळी घालून घेतली, चांगलं हलवून घेतलेलं आहे, एकसारखं हलवायचं। नंतर ना मग होता तो मसाला घातला आणि एकदम स्मोकी फ्लेवर मनानंच आला त्याला, कारण मसाल्याला ते धुराचं एकदम हे झालं। आणि नंतर लाल तिखट 4 चमचे घातलं, चांगलं परतून घेतलं। त्यात जे गरम पाणी केलं होतं ते थोडं घातलं, मसाल्याला उकळी येऊन दिली आणि नंतर ना मग रश्श्याचं पातेलं वर ठेवलं आळणीचं जे होतं ते। आणि नंतर मग हा तयार केलेला मसाला घालून घेतलेला आहे। आणि मसाला म्हणजे रस्सा करताना उकळी एकसारखी चांगली फोडायची आणि नंतर वरून पाणीही आणखी ॲड केलं जेवढा मला रस्सा पाहिजे तेवढा। आणि वरून नंतर ना मग मीठ टाकलं, कोथिंबीर घातली आणि रश्श्याला उकळी आणून दिली। आणि रस्स्याला चांगली उकळी फुटली की रस्साही छान लागतोय। आणि इतकं चुलीवलं इतकं छान हे चिकन आणि रस्सा लागतोय, एकदम असा धुरकट फ्लेवर येतो की मस्त, एकदम 1 नंबरच लागते। नंतर मग गॅसवर भाकरी करून घेतल्या होत्या आणि बघा आपलं ताट तयार आहे। सोलकढी ही मी केली होती, सोलकढीचा व्हिडिओ चॅनलवर आहे अपलोड। तर सुक्कं भाकरी संग खायला तर तांबडा आणि सुक्कं चिकन 1 नंबरच लागते। व्हिडिओ आवडला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा